सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत आणि हे भारा भागवतांचं पुस्तक आहे बरं का. आणि कालच्या भागामध्ये आपण बघितलं की तो जो मनुष्य होता ना, त्यांनी मालीचं मुटकळं उचललं आणि तो बाजूच्या झाडीत शिरला. आता पुढे बघूया काय होतंय. झाडाआड होता होता मालीनं नदी तीराकडे पाहिलं होतं. कोणीतरी 2-3 माणसं तिकडून येताना दिसली होती. त्यांना टाळण्यासाठीच या चांडाळाने एवढी घाई केली असावी असं मालीच्या मनात आलं. तिला वाटलं त्या लोकांना ओरडून सांगूया का, पण हा विचार तोंडातल्या बोळ्याने जिथल्या तिथे दाबून टाकला आणि ती हताशपणे हा पुढे आपल्याला कुठे नेतो म्हणून वाट पाहत राहिली. पायाखालचा पालापाचोळा चुरडीत त्या हेरानं जवळजवळ 100 यार्ड अंतर कापलं आणि मग त्यानं एक जुनं पडकं घर त्याला दिसलं. इथे कुणाचीच वस्ती दिसत नाही असं तो आपल्याशी म्हणाला. आणि टेम्पररी जेल म्हणून ठीक आहे असं म्हणत मालीला त्यानं तर खोपट्याच्या भिंतीला टेकून बसवलं. दाराला कडी होती ती त्यानं काढली. दार लोटलं आणि हातपाय बांधलेल्या स्थितीत मालीला उचलून घरात फेकून दिलं. बैठो अब यहीं, यह तुम्हारा स्टूडियो समझ और तस्वीरें निकाल अच्छी अच्छी. हलचल करोगी तो याद रख. तो केकसला. फेकून दिलं म्हणजे अक्षरशः त्यानं तिला पोतं टाकावं तसं फेकलं होतं. तिला असं वाटलं की आपल्या अंगातलं हाड आणि हाड मोडलं आहे, पण तरी तिच्या तोंडातून आवाज उमटणं शक्य नव्हतं. तिला झालेली वेदना फक्त तिच्या डोळ्यात अश्रुरूपाने उभी राहिली. बांधलेल्या हातांनी तिनं आपलं हृदय दाबून धरलं. हेराला हृदय नव्हतं. पुन्हा एकदा मघासारखे हा 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 म्हणून विकट हास्य करून त्यानं दरवाजा खाडकन बंद केला. त्याला कडी घालताना तो आपल्याशीच म्हणाला, अब पहले पैराशूट में पत्थर बांध के उसको डुबाएंगे और फिर दौड़ेंगे मैना की तरफ. ऑलरेडी आय एम लेट. दाराला बाहेरून कडी घातल्याचा आवाज आत मालीच्या कानात शिरला. मग तिला अंधारून आलं. माली एकदम बेशुद्ध पडली. अनवर आणि फास्टर फेणे दबकत दबकत मैना नावाच्या त्या रहस्यमय हाऊसबोटीजवळ गेले होते इतक्यात, आणि खिडकीच्या पडद्या आडून ते आत पाहू लागले. हाऊसबोट इतके दिवस रिकामी पडलेली असेल, पण आतल्या व्यवस्थेत कोणतेही न्यून नव्हतं. सर्व सुखसोयी आत होत्या. आतल्या टेबलाशी 2 इसम बसलेले होते. त्यातला घडीची फर कॅप घातलेला काश्मीरी असावा. नाकाड भलं मोठं, भुवया दाट आणि मिशा बारीक पण काटेरी असं त्याचं वर्णन फास्टर फेणे मनात टिपतो आहे. तोच अनवरने त्याला माहिती दिली की हाच बोटीचा मालक गुलाम हुसेन. त्याच्यासमोर बसलेला दुसरा इसम जरा जाड होता. त्याच्या इटुकल्या मिशांची टोकं वर होती. अंगात सूट आणि डोक्यावर काळी गोल टोपी होती. पण्याला जेव्हा पुढं कळलं की हा गृहस्थ पॅराशूटला धरून उतरलेला आहे, तेव्हा त्याच्या त्या पोशाखाची त्याला गंमत वाटली. आता तो तावातावाने काहीतरी बोलत होता. काहीतरी का, त्याचे शब्दच या दोघांना चांगले स्पष्ट ऐकू आले की, घंटों से आया हूँ मैं, उतरते उतरते कमर का काटा टूटा, मालूम है वह हरामजादा अभी तक आया नहीं, कितनी देर इंतज़ार करना. ठहरिए दोस्त, आएगा, अभी आएगा, अभी अभी असं म्हणून त्याने अस्वस्थपणे बोटीत हेरझारा घालायला सुरुवात केली. त्याचं लक्ष जाईल इकडे. मान मागे घे, बन्याने बजावलं. त्याप्रमाणे अनवरने चटकन मान आपली मागे घेतली. देखा तुमने, तो बन्याला म्हणाला. अंदर टेबल पर कितनी हथियारे पड़ी हैं. देखा, बन्या म्हणाला. और अंदर कपाट में भी बहुत है. पिस्तुलं, बॉम्ब, हँड ग्रेनेड्स, काय काय दिसतंय मला. असं बोलत फास्टर फेणेनं पुन्हा पडद्याला नाक लावलं. मला सांगतोस मान मागे घे आणि तू स्वतः मात्र नाक खुपसतोस. अनवर कुरकुरला. बन्याने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि तो झटक्यात फुटफुटला. वह आया है. कौन? वह जो आने वाला था. अनवरने पडद्याच्या खालचा काठ चिमटीनं वर उचलला आणि हळूच फटीला डोळा लावून पाहिलं. उभट चेहऱ्याचा एक उंच तरतरीत कल्लेबाज माणूस पलीकडच्या खिडकीवर वेंधून आत उतरत होता. कितनी देर की अहमद, गुलाम हुसेन म्हणाला. और चोर के माफक क्यों पधारे. तुला पुढचा दरवाजा मोकळा नव्हता का.
जानबूजकर लोकांच्या मनात शक पैदा करायचा आहे का तुला? गोल टोपीवाला जाडा पाहुणा रागावून म्हणाला. खैर वो रहने दो, बोल क्या खबर है? अहमदने खिशात हात घालून 2 कागद काढले. लहान कागद म्हणजे फोटो होता. तो पाहुण्यांपुढे धरून त्यानं विचारलं, यही है ना? पाहुण्यांनी फोटो पाहता क्षणी उत्तर दिलं, बिल्कुल यही. CID का बडा होशियार अफसर और अवर एनिमी नंबर 1. तुझ्याकडे कामगिरी आहे ती याचा मुडदा पाडण्याची. नीट पाहून ठेव. बहुत बहुत शुक्रिया, अहमद नाकमुरडीत म्हणाला. नीट पाहून ठेवला आणि त्याची कॉपी करून घेतली, कारण हा फोटो आपण जास्त काळ जवळ ठेवू शकत नाही. पोलीस स्टेशनवरून आणला आहे, तिथल्या हवालदाराला फितवून. तेव्हा सुप्रिंटेंडंटच्या ड्रॉवरमधून आणला. तो नाहीसा झाल्याचं कळलं तर संशयाला आणखी कारण होईल. अरे हाँ हाँ, मेरा कहना यह कि वापस करने से पहले उसे स्टडी करो, क्योंकि वह तेरी शिकार है. स्टडी के लिए यह है मेरे पास, असं म्हणून अहमदने तो दुसरा कागद पाहुण्याकडे सारला. उसकी सही सही नकल है ना यह? पाहुण्यांनी चित्र आणि छायाचित्र दोन्ही ताडून पाहिली आणि खुशीने मान डोलावली. नकल तो अच्छी है. किसने निकाली? है एक आर्टिस्ट. एक लडकी नदीवर बसली होती लँडस्केप काढीत. मी म्हटलं, ही निर्जीव जमीन चितारतेस, आदमी की फिकर निकाल, आणि तिच्याकडून हे काम करून घेतलं. बाहेर अनवरने चपापून फास्टर फेणेकडे पाहिलं. त्यानेही विस्मयाने तोंड वाचले होते. लडकी? पण तिच्याबद्दल खात्री आहे का? पाहुणे विचारित होते. खात्री आहे, कारण हनवटीवर हात फिरवीत अहमद गुलुगुलू हसत सांगत होता, कारण तिला कैद करूनच ठेवलं आहे मी एका कोठडीत. उसकी फिक्र मत करो. फिक्र मत करो? पाहुणे तोंड वेंगाडीत म्हणाले. तू एक नाटकी माणूस आहेस अहमद, नको तिला चांड पैदा करतोस. या बोलण्यातला शब्द बाहेर बन्या अनवरनी ऐकला होता आणि दोघंही चक्रावले होते. अनवर हा नक्की मालीबद्दल बोलतोय, शंकाच नाही. तिला त्या बदमाशानं कैद केलेलं दिसतंय. बन्याचा स्वर कापरा येत होता. पण अनवरची स्वारी पुन्हा कान देऊन ऐकत होती. साहेब, हे चित्र घेऊन मी माझ्या कामगिरीवर जातो. तुम्ही आपल्या कामावर जा. ठरल्या वेळी आपण भेटूच. पण हा फोटो परत करायचा आहे. ते काम कोण करणार? मैं खुद तो नहीं जा सकता. आय विल बी अ सस्पेक्ट. गुलाम हुसेन याची अपेक्षा करीतच होता. तो एकदम गुरगुरला. मी आणखी काहीही करणार नाही. तुम्हाला बोट दिली, तुमची दोघांची गाठ घालून दिली, पैसेही मिळाले तुला. जी, म्हणूनच सांगतो, माझं काम झालं. दुसऱ्या दोघांनी नाराजीनं त्याच्याकडे पाहिलं, पण ते काही बोलले नाहीत. अहमद काहीतरी विचारात गडला होता. एकदम म्हणाला, या कामाला खरं म्हणजे एखादा चुणचुणीत पोरगा हवा. गुलाम हुसेन, तेरा लड़का. मेरा लड़का पहलगाम में मासी के घर गया है. मैंने पहले से ही बताया. गुलामने तिरसटपणे उत्तर दिलं आणि लगेच तो त्यांच्याकडे पाठ फिरवून बोटीबाहेर निघूनही गेला. त्याला कोणी अडवलं नाही. खिडकीबाहेर फास्टर फेणेनी टॉक केलं आणि चमकत्या डोळ्यांनी आपल्या मित्राकडे पाहिलं. मग त्याच्या गळ्यात हात घालून तो म्हणाला, अनवर, भेज्यात एक आयडिया फिरते आहे. कान कर इकडे. अनवरने कान तिकडे केला आणि मग जवळजवळ 2 मिनटं दोघांची काहीतरी गुफ्तगू चालली होती. गुफ्तगू म्हणजे छुपी छुपी बाते, याने कुजबुज. तर मंडळी, आता पुढे हे दोघंजणं काय करतायत, बन्या आणि अनवर? मालीला सोडवतायत का, किंवा आणखीन काहीतरी नवीन त्यांना माहितीच मिळते का, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत बाय बाय.